नाशिकला जाऊया। नाशिकचे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, महेश महाले। काय नेमकी त्यांच्याकडे अपडेट आहे, आपण हे त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करूच या। आणि या सगळ्या अपडेट्सच्या अनुषंगाने महेश, नाशिकातल्याही काही नगरपंचायती नगर परिषदा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, प्रतिष्ठेच्या केल्या गेलेल्या आहेत। काय नेमकी त्याबद्दलची अपडेट आहे, कारण आता अवघा अर्धा तास उरलाय मतमोजणीला, अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। महेश। अजिंक्य, अगदी खरं आहे। खरं तर 11 नगर परिषदेचे मतमोजणी जी आहे ती आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आता जर आपण बघितलं असेल तर स्ट्रॉंग रूम उघडायला सुरुवात केलेली आहे। नाशिकमध्ये जर विचार केला तर 11 नगर परिषदांमध्ये महायुतीच एकमेकांच्या समोर उभी ठाकलेली आहे। जवळपास या नगर परिषदांचं जर आपण चित्र बघितलं असेल तर राज्यामध्ये असेल किंवा नाशिकमध्ये असेल, महायुतीच्याच पक्षांमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळालेली। यामध्ये सर्वात महत्त्वाची त्र्यंबकेश्वर नगर परिषद आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे, त्याचबरोबर भाजपच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे। या दोघांमध्ये तिथं लढत जी आहे ती प्रामुख्याने होताना बघायला मिळते। आणि नाशिकमध्ये जर आपण बघितलं असेल तर अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल यांच्या ज्या सभा होत्या त्या धूमधडाक्यात झालेल्या होत्या। आता अवघ्या काही तासात खरं तर हे जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे। नाशिकमध्ये कोणत्या पक्षाचा विजयाचा गुलाल उधळला जातो हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महायुतीतील कोणता पक्ष यात बाजी मारतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे, आपण या संदर्भातले अपडेट्स महेश तुमच्याकडनं सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करूच या। अवघा अर्धा तास आता उरलेला आहे मतमोजणी सुरू होण्याच्या अनुषंगाने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।